नमस्कार, मी शिर्डीतून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. खरे तर आपली आई, आपली पत्नी, आपला मुलगा यापेक्षा जगात आपल्याला कुणीही मौल्यवान नसतं. ही तिघही आपल्या दृष्टीने प्राणप्रिय असतात. पण आधी आपली प्राणप्रिय आई, नंतर आपली प्राणप्रिय पत्नी आणि नंतर आपला प्राणप्रिय मुलगा याला जर विषारी सर्पाने दंश केला तर आपल्यावर किती कठीण, किती कसोटी पाहणारा प्रसंग गुजरेल याची ज्याचे त्याने कल्पना करावी. साकुरी येथील माझे परममित्र राजेंद्र चंद्रभान दंडवते पाटील या माझ्या मित्रावर असे लागोपाठ 3 प्रसंग गुजरले. आधी आई, म्हणजे 15 वर्षापूर्वी आई, 10 वर्षापूर्वी पत्नी आणि काल परवा त्यांचा प्राणप्रिय मुलगा. या तिघांनाही विषारी सर्पाने दंश केला. 15 वर्षापूर्वी आई विहिरीच्या कडेला डांगराच्या वेला डांगर शोधत असताना नागाने दंश केला. नागाने दंश केल्यानंतर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात त्यांना हलवण्यात आलं. डॉक्टरांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून त्यांच्या आईला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं. 5-7 वर्ष गेली. पत्नी द्राक्षाच्या बागेच्या बांधाच्या कडेने फिरत असताना परत नागानेच दंश केला. त्यांनी त्वरेने त्यावर ब्लेडनी काही ओरखडे ओढले, जखमेतून रक्तस्राव होऊ दिला. तोपर्यंत चक्कर आल्या, त्या जागेवर पडल्या. परत साई संस्थान रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळीही 3 दिवस मृत्यूशी झुंज. 4थ्या दिवशीपासून आराम. 8 दिवसानंतर पुन्हा मृत्यूच्या दाढेतून आपली पत्नी सही सलामत बाहेर. आता यश हा त्यांचा पदवीधर मुलगा BSc झाला, बारामतीत शिकत होता. मित्राच्या लग्नाला म्हणून घरी आला. त्याने सांगितलं, पप्पा मी आता आलो इथं 2 दिवस राहतो. पप्पा एका लग्नाला त्याचे बाहेर गावी गेले. रात्री 10:30 वाजले होते. त्यांनी सांगितलं तू मला न्यायला ये. तो न्यायला राहत्याला आला. त्यांना घेऊन घरी आला. वडील घरात, हा त्याच्या रूममध्ये जात होता. दरवाजा उघडला. दरवाजावर मण्यार जातीचा विषारी साप होता. तो त्याच्या पायावर पडला आणि तळपायाला त्याचा दंश झाला. काही सेकंदात त्याच्या लक्षात आलं की पायाची चुनचुन होते आहे. पायाला बघतो तर कुठलाही व्रण नाही, कुठलाही ओरखडा नाही, दंश नाही, रक्ताचा डाग नाही. पण तरी त्याला ते काहीतरी ॲबनॉर्मल वाटलं. तो पटकन पलंगावर जाऊन उभा राहिला. वडिलांना हाका मारली. वडील दंश झाल्यापासून काही सेकंदात तिथं आले. समोर मण्यार जातीचा विषारी सर्प दिसत होता. क्षणात त्यांनी त्याला, म्हणजे समोर साप दिसत असताना त्यांनी त्याचा फोटो काढला. तो काही वेळातच दिसेनासा झाला. पण लक्षात आलं की हा साप दिसतो एवढा सोपा नाही, अंगावर कवड्या आहेत. त्या अर्थी हा मण्यार जातीचा विषारी सर्प आहे. त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने तळपायाला जिथे दंश झाला होता त्याच्या वर, गुडघ्याच्या वर जांघेमध्ये हलक्या फडक्याने त्याला बांधलं. साई संस्थानच्या रुग्णालयात तातडीने उपचारासाठी नेलं. डॉक्टरांसमोर प्रश्न होता. दंश दिसत नव्हता, लक्षणं दिसत नव्हती, पण तो घाबरला होता. वॉमिटिंग सुरू झालं होतं. आई वडील चिंतेत पडले होते. कसोटी पाहणारा प्रसंग होता. मुलगा मित्राच्या लग्नासाठी इथे येतो काय आणि मृत्यूच्या दाढेत सापडतो काय. डॉक्टर अजिंक्य ढाकणेंनी ट्रीटमेंट सुरू केली. तेही कन्फ्यूज होते, लक्षणं कुठलेच नव्हते. मग त्याच्यावर ICU मध्ये उपचार सुरू झाले आणि 12 तासानंतर लक्षणं दिसायला सुरुवात झाली. साप विषारी होता. रक्त पातळ व्हायला सुरुवात झाली होती आणि मग सर्पदंशावर दिली जाणारी इंजेक्शनं द्यायला त्याला सुरुवात झाली. 2 दिवस त्याची ही झुंज सुरू होती. 2 दिवसानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. सुदैव एवढंच होतं की ओझरता दंश झाला होता, साप विषारी असला तरी. आता कालपासून त्याला ICUतून बाहेर काढलं आणि डॉक्टर ढाकणे सरांच्या म्हणण्यानुसार आता त्याचा धोका संपूर्णपणे टळला आहे.
पण माणसाच्या आयुष्यात लागोपाठ असे 3 प्रसंग येणं आणि या 3 प्रसंगाला सामोरे जाण्याची वेळ येणं, अशा वेळेस राजेंद्र दंडवते यांनी स्वतःचा जीव कुठे ठेवला असेल. मात्र या सगळ्या 3 प्रसंगापासून जो काही शेतकऱ्यांनी, जो काही प्रत्येकाने धडा घ्यायचा आहे तो असा आहे की आपल्या घराभोवतीचं वातावरण म्हणजे आपल्या घराभोवती स्वच्छता असायला हवी. आडगळीच्या खोलीमध्ये उंदरी होतात आणि उंदीर खाण्यासाठी हे विषारी साप तिथे जातात. आपली गोडाऊन आडगळीच्या खोल्या या स्वच्छ असल्या पाहिजेत असं डॉक्टर ढाकणेंनी सांगितलं. त्यांनी दुसरं सांगितलं, जर तुम्हाला सर्पदंश झाला तर जखम तिथे ब्लेड मारण्याच्या भानगडीत पडू नका. काही विषारी साप असे असतात की त्याच्यामुळे रक्तपातळ वेगाने व्हायला सुरुवात होते आणि त्या जखमेतून रक्तस्राव सुरू झाला तर विषबाधा बाजूलाच राहिली. अति रक्तस्रावाने बाका प्रसंग गुदारू शकतो. त्यामुळे तिथे ब्लेड मारण्याच्या भानगडीत पडू नका. ती जखम तातडीने साबणाने धुवा. वर हलक्या फडक्याने गाठ मारा जखमेच्या वर आणि ती इतकी पक्की मारू नका की रक्तस्राव बंद होईल. 20 मिनिटांनंतर ती थोडी ढिल्ली केली तरी चालेल आणि तातडीने तुम्ही रुग्णालय गाठा. पण एक गोष्टीची फार दक्षता घ्या, कुठलाही द्रव पदार्थ, कुठलाही अन्नपदार्थ त्या रुग्णाला कुठल्याही परिस्थितीत खायला घालू नका. सर्पमित्र आहेत गणेश अनप राहत्याचे, त्यांचा विषारी सापांवर मोठा अभ्यास आहे. ते शाळेत जाऊन व्याख्यानं देतात. त्यांचं म्हणणं असं आहे, घोणस आणि मण्यार या हे जे विषारी सर्प आहेत यांचा संयोगाचा जो पिरियड आहे, मीटिंग पिरियड जो आहे तो हिवाळा आहे. या घोणस आणि मण्यार जातीचे हे जे सर्प आहेत यांना एकाच वेळीस 50-50, 60-60 पिलं होतात. ती आडोशाला मोठी होतात आणि त्यातून हे विषारी सर्प सगळीकडे पसरतात. तर त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये नागाचा मीटिंग पिरियड असतो. नाग एका वेळेस 30-30 अंडी देतो आणि त्या अंड्यातून किमान 20 ते 22 पिलं बाहेर पडतात. बागायत भाग असल्यामुळे त्यांना चांगलं क्लायमेट मिळतं आणि मग विषारी नाग, घोणस, मण्यार यांची बागायत भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पैदास सुरू होते आणि याच भागामध्ये म्हणजे सर्पदंशाच्या सर्वाधिक केसेस असतात. डॉक्टर ढाकणे सरांनी सांगितलं की त्यांच्या 2 वर्षाच्या कारकिर्दीत 60 ते 70 सर्पदंशाच्या केसेस त्यांनी हाताळल्या. त्यातले बहुतांश रुग्ण मृत्यूच्या दाढेतून बाहेर आले. अपवाद एकाच रुग्णाचा होता, त्याला किंग कोब्राचा दंश झाला, दवाखान्यात यायला उशीर झाला म्हणून प्रयत्नाची पराकाष्ठा करूनही तो रुग्ण वाचला नाही. तर या राजेंद्र दंडवते यांच्या आयुष्यातल्या या 3 जीव घेण्या प्रसंगापासून आपण धडा हा घ्यायचा आहे की आपला परिसर स्वच्छ ठेवायचा आणि शेतात चालताना जेवढी सावधानता बाळगता येईल तेवढी बाळगायची आहे. राजेंद्र दंडवते यांच्या आयुष्यात हे जे 3 प्रसंग आले त्यातून देवाने त्यांना सही सलामत बाहेर काढलं असलं तरी असे प्रसंग कुणाच्या आयुष्यात येऊ नये अशी आपण साईबाबांकडे प्रार्थना करूया. मी या 3 सर्पदंशाच्या घटनेचं आज जे विश्लेषण केलं ते जर आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.